हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. अध्याय 16. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वया अब्जिनी विकासू वंदू आता जो अविद्या राती ऋषुनिया गिळी ज्ञान चांदनिया जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा जेणे विवळतीये सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिते देहा हंतेची अविसाळे जीव पक्षी लिंग देह कमळाचा पोटी विंचुतया चिदभ्रमराचा बंदी मोक्षू जयाचा उदेला होय शब्दाची आस कडी भेद नदीच्या दोही थडी आरडा ते विरह वेडी बुद्धी बोधू तया चक्रवाकांचे मिथुन साम्य रस्याचे समाधान भोगवी जो चिद गगन भुवन दिवा जेने पाहलिये पहाटे भेदाची चोर वेळ फिटे रे गती आत्मानुभव व वाटे पांथिक योगी जयाची निविवेक किरण संगे उन्मेख सूर्यकांतू पुनगे दीपले जाळीती दांगे संसाराची जयाच्या रश्मी पुंजू निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरू मृग जळते जो प्रत्यग बोधाची या माथया सोहंतेचा माध्यान्नी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी तेवेळी विश्व स्वप्नासहिते कोण अन्यथा मधी निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती म्हणून अद्वय बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावू लागती किंबहुना ऐसेसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहिजे का प्रकाशे जयाचेणी जो निजधाम व्योमींचा रावो उदेलाची उदेजत खेवो फेडी पूर्वादी दैशांसी ठाव उदो वस्तुचा न दिसने नसी मावळवी दोई झाकिले ते सैंग पालवी काय बहु बोलो ते आगवी उखाची आणि तो अहोरात्रांचा पैलकडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू जो प्रकाशे विण सुरवाडू प्रकाशाचा तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती आता नमो मनो पुडती जे बाधका येई जतसे स्तुती बोलाची या देवाचे महिमान पाहुनिया स्तुती जरी येई जे चांगावया जरी स्तव्य बुद्धीसी लया जाई जे का जो सर्वने निवा जाणी जे मौनाची या मिठिया वाणी जे काहीच न होणी आणि जे आपण पयाजो तया तुझ्या उद्देशासाठी पश्यंती मध्यमापोटी सुनी परेसी ही पाठी वैखरी विरे तया तू ते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे हे उपसाहा वेही म्हणता उणे अद्वयानंदा परी रंके अमृताचा सागरू देखील या पडे उचिताचा विसरू मगध करू धावे पाहुणेरू शाकांचा तया तेथ शाकोही कीर बहुत म्हणावा तयाचा हर्ष वेगूची तो घ्यावा उजळूनी दिव्य तेजा हाती वा ते भक्तीची पाहावी बाळा उचित जाणणे होय तरी बाळपणची के आहे परी साचची येरी माये म्हणून तोषे हा गागावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले ते गंगा काय म्हणितले परते सर जी भृगूचा कैसा अपकारू की तो मानुनी प्रियोपचारू तोषेची ना शारंग धरू गुरुत्वासी की अंधारे खतेले अंबर झाले या दिवस नाथा समोर तेने तया ते परासर म्हणितले काही तेवी बुद्धी भेद बुद्धीची ये तुळे घालुनी सूर्यश्लेषाचे कांटाळे तुकिलासी ते एकी वेळे उपसाही जोजी जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी वेदा दिवाच्या वानविलासी जे उपसाहिले तयासी ते आम्हाही करी परी मी आजी तुझ्या गुणी लांचावलो अपराधून गणी भलते करी परी अर्धधनी नुठी कदा मी या गीता येणे नावे तुझे पयसा अमृत सुहावे वानू लादलो ते दुने न थावे दैवलो दैवे माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातलो प्रभू पुण्ये पोशिले असाधारणे तिये तुझे गुणवानने देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी ते अवदसाची आघवी फेडली आजी जे गीतायने नावे नावानी की जे अविद्या जिनोनी दाटुगी ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली पै निर्धना घरी वाणी वसे महालक्ष्मी येऊनी बैसे तया ते निर्धन ऐसे म्हणू एकाई का अंधकाराची या ठाया दैवे सूर्यू आली या तो अंधारूची जगायया प्रकाशुनो हे जया देवाची पाहता थोरी विश्व परमाणुही दशान धरी तो भावाची सरोवरी नवेची काही तैसा मी गीता वाखानी हे खपुष्पाची तुरंबनी परी समर्थे तुवा शिरयानी फेडिली ते
म्हणून तुझे प्रसादे मी गीता पद्ये आगाधे निरूपीण जी विशदे ज्ञानदेव म्हणे. तरी अध्यायी 15 श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांतू आगवा उगानिला. जे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधी रूप अशेषा सद्वेद्ये जैसे दोषांगलिना. आणि कुटस्थू जो अक्षरू दाविला पुरुष प्रकारू तेने उपहिताही आकारू चैतन्य केला. पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुणी मिश दाविले चोख आत्मतत्व. आत्मविषयी अंतुवट साधन जे अंगदट ज्ञान हेही स्पष्ट चावळला. म्हणून ये अध्यायी निरूप्य नुरेची काही आता गुरुशिष्या दोही स्नेहो लहान. एवं ये विषयी किर जाणते बुझावले अपार परी मुमुक्षू. इतर साकांक्ष झाले त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची. ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके तेथे ज्ञानाची बहुतेके वानिले तोषे. भरुणी प्रपंचाचा घोटू की जे देखताची देखतया दृष्टू आनंद साम्राज्यी पाटू बांधिजे जीवा. एवढ या लाठेपणाचा उपाओ आणू नाहीची म्हणे देवो हा सम्यक ज्ञानाचा राव उपयान माझी. ऐसे आत्मजिज्ञासू जे होते तीही तोषलेनी चित्ते आदरे तया ज्ञानाते ओवाळिले जीवे. आता आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे रे गो लागे हे घडे प्रेम ऐसे. म्हणून जिज्ञासूंच्या पैकी ज्ञानी प्रतीती होयना जवनिकी तव योगक्षेमू ज्ञानविकी स्फुरेलची की. म्हणून तेची सम्यक ज्ञान कैसेनी होय स्वाधीन झाली आवृद्धी यज्ञ घडेल केवी. का उपजोची जेन लाहे जे उपजले ही अवाटा सुये ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की. मग जाणतया जे विरु तयाची वाट पाहती करू ज्ञान हित तेची विचारू सर्व भावे. ऐसा जिज्ञासू तुम्ही समजती भाव जो धरेला ऐसे चित्ती तो पुरवावया लक्ष्मीपती बोलिजेल. ज्ञानासी सुजन्म जोडे आपली विश्रांती ही वरी वाढे ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी. आणि ज्ञानाचे निकामाकारे जे रागद्वेषांसी देथारे तिये आसुरी ही घोरे करील रूप. सहज इष्टानिष्ट करणी दोघीची या कवतुकिनी हे नवमाध्यायी उभारणी केली होती. तेथ साऊमा घेयावया उआवो तव ओढवला आन प्रस्ताव तरी तया प्रसंगी आता देवो निरूपित असेत. तया निरूपाची नावे अध्याय पद 16 लावणे पाहता जाणावे मागिलावरी. परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती समर्था संपत्ती याची दोन्ही. जे मुमुक्ष मार्गींची बोळावी जे मोहरात्रीची धर्मदेवी ते आधी तव दैवी संपत्ती ऐका. जेथ एक एकाथे पोकी ऐसे बहुतय पदार्थ एकी संपादिजती ते लोकी संपत्ती म्हणजे. ते दैवी सुख संभवी तेथ दैवगुणे एकोपजीवी झाली म्हणून दैवी संपत्ती हे. श्री भगवान वाच अभयम सत्वसंशुद्धिर्ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. आता तयाची दैवगुणा माझी धुरेचा बैसना बैसे तया करणा अभय ऐसे तरी न घालुनी महापुरी न घेपे बुडन याची शियारी का रोगुन गणिजे घरी पथ्याची या तैसा कर्मा कर्माची या मोहरा उठून दुनी अहंकारा संसाराचा दरारा सांडणे येणे. अथवा ऐक्य भावाचेनी पैसे दुजे मानुनी आत्मा ऐसे. भय वार्ता देशे दवडणे जे पाणी बुडवू ये मिठाते तव मिठची पाणी आते. तेवी आपण झालेनी अद्वैते नाशे भय. अगा अभय येणे नावे बोली जे ते हे जाणावे सम्यक ज्ञानाचे आघवे धावणे हे. आता सत्वशुद्धी जे म्हणिजे ते ऐशा चिन्नी जाणीजे तरी जळेना विजे राखुंडी जैसी. का पाडिवा वाढीन मगे अवसे तुटी सांडुनी मागे. माझी अति सूक्ष्म अंगे चंद्रू जैसा राहे. ना तरी वार्षिया नाही मांडिली ग्रीष्मे नाही सांडिली माझी निजरूपे निवडली. गंगा जैसी तैसी संकल्प विकल्पाची ओढी सांडुनी रजतमाची कावडी. भोगिता निजधर्माची आवडी बुद्धी उरे इंद्रिय वर्गी दाखविली या विरुद्धा अथवा भलिया. विस्मयो काही केली या नुठी चित्ती. गावा गेली या वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू भलते सनी हानी लाभू न मनी जेवी. तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता. आता आत्मलाभाविकी ज्ञान योगा माझी एकी जे आपुलिया ठाकी हाव भरे. तेथ सगळी चित्तवृत्ती त्यागू करणे या रीती निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैसी. कासू कुळीने आपुली आत्मजा सत्कुळींची दिदली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. तैसे निर्विकल्पपणे जे योग ज्ञानीच या वृत्तिक होणे.
तो तिचा गुण म्हणे श्रीकृष्ण ना तू आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी झाली ही आर्ता ते न वंचने जे का पत्र पुष्प छाया फळमूळ धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्षू जैसा तैसे मनोने धनधान्यवरी विद्यमाने आल्या अवसारी श्रांताची मनोहारी उपयोगा जाणे तया नाव जान ध्यान जे मोक्ष निधानाचे अंजन हे असो ऐक चिन्ह धमाचे ते तरी विषेंद्रिया मिळणे करुणी घापे वितुटणी जैसे तोडीचे खडग पाणी पारकिया तैसा विषय जातांचा वारा वाजो नेतीचे इंद्रियद्वारा ये बांधोनी प्रत्याहारा हाती ओपी आन तुला चित्ताचे अंगवरी प्रवृत्ती फळे परबाहेरी आगी सुईजे दाही ही द्वारी वैराग्याची श्वासोश्वासाहुणी बहुवसे व्रते आचरे खरपुजे ओ संतिता रात्री दिवसे नाराणुक जया वैदमुवायसा मणिपे तो हा जाण स्वरूपे यागार्थू ही संक्षेपे सांगो एक तरी ब्राह्मण करुणी धुरे स्त्रियाधिक पैल मेरे माझारी अधिकारी आपुलालेनी जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म तेने यथागम विधीय जिजे जैसा द्विज षटकर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी की दोही सही सरोवरी निपजे यागू तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणे सर्वांचे परी विषफळा शेषे न घापे माझी आणि मी करतायसा भाव निधीजे देहाचे निद्वारे जावो ना वेदाज्ञेसी तरी ठावो होईजे स्वये अर्जुना एवं यज्ञू सर्वत्र जान साज्ञू कैवल्य मार्गींचा अभिज्ञू सांगाती हा आता चेंडुवे म्हणे भूमी हानी जे नव्हे तो हाता आणि जे की शेती बी विखुरीजे परिपिकी लक्ष ना तरी ठेविले देखावया आदर की जे दिविया का शाखा पळे यावया सिप्पीचे मूळ हे बहु असो आरिसा आपण पे देखावया जैसा पुडती बहु असा उटीजे प्रीती तैसा वेद प्रतिपाद्यू जो ईश्वरू तो हो आवया लागी गोचरू श्रुतीचा निरंतर अभ्यासू करणे ते द्विजांसीच ब्रह्मसूत्र येरा स्तोत्र का नाम मंत्र आवर्तवणे पवित्र पावावया तत्व पार्थागा स्वाध्यावो बोलीचे तो महामने देवो आता तप शब्दादी प्रागो आणि ऐक सांगो तरी दाने सर्वस्व देणे वेंचणे ते व्यर्थ करणे जैसे फळुनी स्वये सुकणे इंद्रावणी जेवी नाना धुपाचा अग्नी प्रवेशू कनकी तुकाचा नाशू पितृ पक्षू पोषिता रासू चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जेवी राहतेची तप अथवा नारीसे तपाचे रूप जरी असे तरी जाण जेवी दुधी हंसे सुदली चांचू तैसे देह जीवाची ये मिळणी जो उदय जत सुये पाणी तो विवेक अंतःकरणी जागविजे पाहता आत्मयाकडे बुद्धीचा पैसूचाकडे सनिद्र स्वप्न बुडे जागणी जैसे तैसा आत्मपर्यालोचू प्रवर्ते जो साचू तपाचा हा निर्वेचू धनुर्धरा आता बाळाच्या हिती स्तन्य जैसे नानाभूती चैतन्य तैसे प्राणीमात्री सौजन्य आर्जवते अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैषुणम दया भूतेष्वलोलुप्तम मार्दवम ह्रीरचापलम आणि जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसी राहटने ते अहिंसे रूप जाण आता ती होऊनी मवाळ जैसे जातीचे मुकुळ का तेज परिशीतळ शशांकाचे शके दाविताची रोगू फेडू आणि जे बेतरी नव्हे कडू ते ओखदू नाही माघडू उपमा कैची तरी मऊपणे बुबळे झगडताही परिनाडळे एरवी फोडी कोराळे पाणी जैसे तैसे तोडावया संदेह तीख जैसे कालोह श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घालीच ऐकोठाता कौतुके काना तेची निगती मुखे जे साचारी वेचेनी बिके ब्रह्म ही भेदी किंबहुना प्रियपणे कोणातेही झकवू नेणे यथार्थ तरी खुपणे नाही कवणा एरवी गोरी कीर काना गोड परी साचाचा पाखाळी कीड आगीचे करणी उघड परी जळवते साच कानी लागता महुर अर्थे विभांडी जिवार ते वाचा नवे सुंदर लावची पा परी अहिती कोपुणी सोप लालणी मऊ जैसे पुष्प तिये मातेचे स्वरूप जैसे का होय तैसे श्रवण सुख चतुर परिणमुनी साचार बोलणे जे अविकार ते सत्य येथे आता घालिताई पाणी पाषाणी न रिघे आणि कामथिली आलोणी कांजी नेदी त्वचा पायशिरी हाले याही फडे न करी वसंती ही अंबरी न होती फुले नाना रंभेचेनी ही रूपे शुकी नुठी जेची कंदर्पे का भस्मी वन्नी न उद्दीपे घृते ही जेवी तेवीची कुमारू क्रोधे बरे तैसिया मंत्राची बीजाक्षरे तिये निमित्ते ही अपारे मिनलिया परे धातया ही पाया पडता नुठी गतायु पंडुसुता तैसी नुपजे उपजविता क्रोधार्मी
क्रोधोर्मिगा अक्रोधत्व ऐसे नाव ते ये दशे जान ऐसे श्रीनिवासे मनितले तया आता मृत्तिका त्यागे घटू तंतु त्यागे पटू त्यजिजे जेवी वटू विचत्यागे का त्यजुनी भिंती मात्र त्यजिजे आगवेची चित्र का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ नाना जळ त्यागे तरंग वर्षा त्यागे मेघ त्यजी जती जैसे भोग धन त्यागे देवी बुद्धिमंती देही अहंता सांडुनी पाही सांडीजे अशेष ही संसार जात तया नाव त्यागू मने तो अज्ञांगू हे मानुनी सुबगू पार्थू पुसे आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग देव मनती चांग अवधान देई तरी गिळोनी ज्ञेया ते ज्ञाता ज्ञानही मागवते हारपे निरुते ते शांती पैगा जैसा प्रळयांबुजा बडू बुडवुनी विश्वाचा पवाडू होय आपण पे निबिडू आपणसी मग उगम ओग सिंधू हा नुरेची व्यवहार भेदू परी जैलक्याचा बोधू तोही कवणा तैसी ज्ञेया देता मिठी ज्ञातृत्व ही पडे पोटी मग उरे तेची किरीटी शांतीचे रूप आता कदर्तवीत व्याधी बळी करणाची आधी आप पुरुण शोधी सत्वेद्धू जैसा का चिखली रुतली गाये धडबाकड न पाहे तो जो तियेची या ग्लानी होय काला भुला नाना बुडतया ते सकरणू न पुसे अंत्य जीव का ब्राह्मणू काढून राखे प्राणू हेची जाणे ही मायवणी पापिये उघडी केली उभी पाये ते नेसल्या विन पाहे शिष्टू जैसा तैसे अज्ञान प्रमदाधिकी का प्राक्तनहीन सदोखी निंदत्वाच्या सर्व विखी खिळिले जे तया अंगिका फुले देऊनिया भले विजती भलसले सलती तिये आगा पुढिलाचा दोखू करुणी आपुलिये दिठी चोखू मग घापे अवलोकू तयावरी जैसा पुजुनी देव पाहिजे पेरुणी शेता जाईजे तौशोनी प्रसादू गेजे अतिथीचा तैसे आपुलेने गुणे पुढिलाचे उणे फेडूनी या पाहणे तयाकडे वांचुनी न विंदीजे वर्मी नातुडे विजे अकर्मी न बोलविजे अनामी सदोषी तिही वरी कोणे के उपाय पडिले ते उभे होय तेच कीजे परी घाय नेदावे वर्मी पै उत्तमाची यासाठी नीच मानेजे किरीटी हे वांचुनी तिठी दोषून घेपे अगा अपैशून्याचे लक्षण अर्जुना हे पुढे जाण मोक्ष मार्गीचे सुखासन मुख्य हे गा आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निवविता न गडसी साने थोर तैसे दुःखितांचे शिनने हिरता सकनवपणे उत्तमादमनेने विवंचुगा पैजगी जीवना सारिखे वस्तू अंगवरी उपखे परी जाते जीवित राखे तृणाचेही तैसे पुढिलाचे नितापे कळवळलिये कृपे सर्वस्वेसी दिदले ही आपण पे थोडीची गमे निम्न भरलिया विने पाणी ढळोची नेने ते विश्रांता तौशोणी जाणे सामोरे पायी काटा नेहटे तम व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढिलांचेनी का पाओ शीतळता लाहे की ते डोळ्याची लागी होय तैसे परसुखे जाय सुखावतो किंबहुना तृषिता लागी पाणी आराईले असे जगे तैसे दुःखितांचे सेलभागी जिने जयाचे तो पुरुष वीरराया मूर्तिमंत जानदया मी उदय जतांची तया ऋणिया लाभे आता सूर्यासी जीवे अनुसरलिया राजीवे परी ते तोन शिवे सौरभ्य जैसे का वसंताची आवाहणी आलिया वनश्रीच्या अक्षोहिणी तेन करितुची घेणी निघाला तो हे असो महासिद्धीसी लक्ष्मी ही आलिया पाशी परी महाविष्णू जैसी न गणित ते तैसे अहिकिंचे का स्वर्गींचे भोग पायिक जालिया इच्छेश परी भोगावे हे न रुचे मना माझी बहुवे काय कौतुकी जीवनो हे विषयाभिलाखी अलोलुप्त तशा ठाऊकी जाणते हे आता माशिया जैसे मोहळ जळचरादी जेवी जळ का पक्षिया अंतराळ मोकळे हे ना तरी बाळकोद्देशे मातेचे स्नेह जैसे का पसंतीच्या स्पर्शे मऊ मलया निळू डोळ्या प्रियाची भेटी का पिलिया कुर्मीची दिठी तैसी भूत मात्री राहाटी मवाळते स्पर्श अति मृदू मुखी घेता सुस्वादू घ्राणासी सुगंधू उजाळू अंगे तो आवडे तेवढा घेता विरुद्ध जरी न होता तरी उपमे येता कापुरकी परी महाभूते पोटी वाहे तेवींची परमाणु माझी सामाये या विश्वानुसार होय गगन जैसे काय सांगो ऐसे जिने जे जगाचे निजीवे प्राणे तया नाव म्हणे माधव मी आता पराजय राजा जैसा कदरती जे लाजा का माणी आणि स्तेजा निकृष्टास्तव नाना चंडाळ मंदिराशी अवचटे आलिया संन्यासी मग लाज होय जैसी उत्तमातया क्षत्रिया रणी पळोनी जाणे ते कोण साहे लाजिरवाणे का वैधव्य पाचारणे महासती येते रूपसा उदयले कुष्ट संभाविता कुटीचे बोट तया लाजा प्राणसंकट होय जैसे तैसे औट हातपणे
जय शिव होऊनी जिने उपजो उपजो मरणे नावा नावा तिये गर्भमेद मुसे रक्तमूत्र विरसे वोंती व होऊनी असे ते लाजिरवाणे हे बहु असो देहपणे नामरूपासी येणे नाही गाला जिरवाणे तया हुनी ऐसे सियाव कळा घेपे शरीराचा कांटाळा ते लाज पै निर्मळा निसुगा गोड आता सूत्रतंतू तुटतलिया चेष्टाची टाके साय खडिया तैसी प्राण जये कर्मेंद्रिया खुंटे गती की मावळलिया दिन करू सरे किरणांचा प्रसरू तैसा मनोजय प्रकारू ज्ञानेंद्रियांचा एवं मन पवन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे ते अचापल्य वर्मे येणे होय तेज क्षमा धृती शौचमद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदः दैवीमभिजातस्य भारत आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञानमार्गी दिवसे याची अंगी उनिवनो हे ओकटे मरणा ऐसे तेही आले अग्निप्रवेशे परी प्राणे शोरोद्देशे न गणीची सती तैसे आत्मनाथाची या आधी लावणी विषय विषाची बाधी धावो आवडे पानधी शून्याची ये न ठाके निषेधू आड न पडे विधीची भीड नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे ऐसे ईश्वराकडे निज धावे आपस या सहज तया नाव तेज आध्यात्मिकते आता सर्व ही साहती या गरिमा गर्वा नये तेची क्षमा जैसे देह वाहुनी रोमा वाहने नेने आणि मातलिया इंद्रियांचे वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रियाप्रियांचे आयया आगवियांचा चिथोरू एके वेळी आलिया पुरू तरी अगस्त्य का होनी धीरू बाठाके आकाशी धुमाची रेखा उठली बहुवा आगळी का ते गिळी एकी झुळुका वारा जेवी तैसे आधी भूतादी दैवा अध्यात्मादी उपद्रवा पातले या पांडवा गिळून निघाली ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी उचलुनी धैर्याचे चांगावे करी धृती मणिपे अवधारी ती येते गा आता निर्वाळुनी कनके भरिला गांगे पियुखे तया कलशाची असारिके शौच असे जे अंगी निष्काम आचारू तया कलशाची असारिके शौच असे जे अंगी निष्काम आचारू जीवी विवेकू साचारू तो सबाह्य घडला आकारू सुचित्वाचाची का पीडित पापताप पोखित तिरींचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे का जगाचे आंध्य फेडितू स्त्रियेची रावळी उघडितू निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे तैसी बांधिली सोडिता बुडाली काढिता सांकडी फेडिता आर्ताची या किंबहुना दिवस राती पुढीलांचे सुख उन्नती आणित स्वार्थी प्रवेशी जे वांचून आपुली काजा लागे प्राणीजाताच्या अहितभागी संकल्पाची ही आडवंगी न करणे जे पै अद्रोहत्वाईशी या गोष्टी एकसी जिया किरीटी ते सांगितले हे दिठी पाहो ये तैसे आणि गंगा शंभूचा माथा पावणी संकोचे जेवी पार्था तेवी मान्यपणे सर्वथा लाजनेचे ते हे पुढती अमानित्व जाण सुमती मागा सांगितले से किती तेची ते बोलो एवं ही सव्वीसे ब्रह्मसंपदात हे वसत असे मोक्ष चक्रवर्तींचे जैसे अग्रहार होय नाना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थाची नीच नवी निर्विण्ण सगरांची दैवी गंगाची आली की गुणकुसुमांची माळा हे घेऊनी मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षाचा गळा घेवसित असे की सव्वीसे गुणज्योती इही उजळुनी आरती गीतात्मया निपजती निरांजना आली उघळीते निर्मळे गुण येची मुक्ता फळे दैवी शुक्ती कळे गीतार्णवींची काय बहु आणू ऐसी अभिव्यक्तिये आपैसी केले दैवी गुणराशी संपत्ती रूप आता दुःखाची अंतवट वेली दोष काट्यांची जरी भरली तरी निजा विधानी घाली असुरी ते पै त्याज्य त्याजावया लागे जाणावी जरी अनुपयोगी तरी ऐकाती चांगी श्रोत्रशक्ती जरी तरी नरकवस्था तोरी आणावया दोषी घोरी मिळू केला ते आसुरी संपत्ती हे नाना विषुवर्ग एकवटू तया नाव जैसा बासटू आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा तैसा दंभो दर्पोभिमानस्य क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं तरी तयाची असुरा दोषांमाजी जया वीरा वाडपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा जैसी आपुली जननी नग्न दाविली या जनी ते तीर्थची परिपतनी कारण होय का विद्या गुरुपदिष्टा गोभाईलिया चोहटा इष्टदा परी अनिष्टा हेतू होती पयांगे बुडता महापुरी जे वेगे काढी पैलतिरी ते नावाची बांधिलिया शिरी बुडवी जैसी कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता तरी अन्नचे पंडुसुता होय विष तैसा दृष्टाचा सखा
धर्म झाला तो फुकारी जे देखा तरी तरिता तारिता तोची दोखा लागी होय म्हणून वाचेचा चौबारा घातली या धर्माचा पसारा धर्मुची तो अधर्मू होय वीरा तो दंबू जाणे आता मूर्खाची ये जिभे अक्षरांचा अंबुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे नरिजे जैसा का माधुरी लोकांचा घोडा गजपती ही मानी थोडा का कांटे ये वरिल्या सरडा स्वर्गही नीच तृणाचे निंधने आगी धावे गगने थिल्लर बळे मीने न गणिजे सिंधू तैसा माझे स्त्रियाधने विद्यास्तुती बहुते माने एके दिवसीचे निपरान्ने अल्पकू जैसा आवरा छायेची या जोडे निदेऊ घर मोडी मृगांबू देखुनी फोडी पाणी आडे मूर्ख किंबहुना ऐसे उतने जे संपत्ती मिसे तो दर्पू गाणारीसे न बोले गई गेई आणि जगावेदी विश्वासू आणि विश्वासू पूज्य ईशू जगी एक तेजसू सूर्याची हा जगस्प्रह्यास्पद एक सार्वभौमपद न मरणे निर्विवाद जगा पडिये म्हणून जग उत्साहे याते वानू जाये की ते आहे कोणी मत्सरू वाहे फुगो लागे म्हणे ईश्वरा ते खाये तया वेदा विषसूये गौरवा माझी त्राये भंगीत असे पतंगा नावडे ज्योती खद्योत्ता भानुची खंती का टिटिभेने आपांपती वैरी केला तैसा अभिमानाचे निमोहे ईश्वराचे नामहीन साहे वेदा ते म्हणे मज हे सवती झाली ऐसा मान्यतेचा पुष्टगंडू तो अभिमानी परमलंडू रौरवाचा रूढू मार्गूची पै आणि पुढीलांचे सुख देखनियाचे होय मिख चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती शीतळाची ये भेटी तातला तेली आगी उठी चंद्र देखुनी जळे पोटी कोल्हा जैसा विश्वाचे आयुष्य जेने उजळे तो सूर्य उदेला देखुनी सवळे पापिया फुटती डोळे डुडुळाचे जगाची सुख पहाट चोरा मरणाहुनी निष्कृष्ट दुधाचे काळकुट होय व्याळी अगाधे समुद्र जळे प्राशिता अधिके जळे वडवाग्नी न मिळे शांती कही तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढीलांची दैवे तव तव रोषुदू नावे क्रोधू तो जाण आणि मन सर्पाची कुटी डोळे नाराचांची सुटी बोलणे ते वृष्टी इंगळांची ये रजे क्रिया जात ते तिखयाचे करवत ऐसे सभाये खसासीत जयाचे गा तो मनुष्यांत अधमू जाण परुष्याचे अवतरणात ऐक खूण अज्ञानाची तरी शीतोष्ण स्पर्शाने वाढू नेणे पाषाणू जैसा का रात्री आणि दिवसा जात्यंधू तो आगी उठिला आरोगणे जैसा खाद्य न म्हणे का परिसा पाडू नेणे सोनया लोहा ना तरी ते नाना रसी रिगुणी दरवी जैसी परी रसस्वादासी चाकू नेणे का वारा जैसा पारखी नवेची गा मार्ग विखी तैसे कृत्य विवेकी अंधपण जे हे चोख हे मेळ ऐसे नेनुनिया बाळ देखे ते केवळ मुखीची घाली तैसे पाप पुण्याचे खिचटे करुणी खाता बुद्धीचेष्टे कडू मधुर न वाटे ऐसी जे दशा तिये नाम अज्ञान या बोला नाही आन एवं साही दोषांचे चिन्ह सांगितले इहीच साही दोषांगी आसुरी संपत्ती दाटुगी जैसे थोर विषय सुभगे अंगी अंगसाने का तिगावन्नींच्या पांती पाहता थोडे ठाय गमती परी विश्व ही प्राणाहुती करुण पुरे धात याही गेली शरण त्रिदोषी न चुके मरण तया तिहींची दुनी जाण साही दोष हे इही साही दोषी संपूर्णी झाली येची उभारणी म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे परी क्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकीची राशी का येती निंदका पासी अशेष पापे मरणाराचे अंग पडिघाती अवघेची रोग का कुमुहूर्ती दुर्योग एकवटती विश्वासला तुडविजे चोरा शिनला सुईजे महापुरा तैसे दोषी इही नरा अनिष्टकी जे का आयुष्य जातीये वेळे शिळिये सात वेवळी मिळे तैसे साही दोष सगळे जोडती तया मोक्ष मार्गाकडे जय यांचा अंबुखा पडे तैन निघे म्हणून बुडे संसारी तो अधमायोनींच्या पावटे उतरत जो किरीटी स्थावराही तळवटी बैसने घे हे असो तयाच्या ठाई मिळून साही दोषी इही आसुरी संपत्ती पाही वाढविजे ऐसी या दोन्ही संपदा प्रसिद्धा जनी सांगितली या चिन्ही वेगळाल्या दैवी संपद्वी मोक्षाय निबंधाय आसुरी मता माशुच संपद दैवीमभिजातोसी पांडव
ये या दोन्ही माझी पहिली दैवी जे मनितली ते मोक्ष सूर्य पाहली उखाची जाण एरी जे दुसरी संपत्ती का आसुरी ते मोह लोहाची खरी साखळी जीवा परी हे ऐकुनी झणे भय घेसी हो म्हणे काय रात्रीचा दिने धाकू धरिजे हे आसुरी संपत्ती तया बांधा लागी धनंजया जो साही दोषायया आश्रयो होय तू तव पांडवा सांगितले या दैवा गुणानिधी बरवा जन्मलासी म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामी या होऊन यावे उवा या कैवल्याची या द्वौ भूत सर्वो लोकेस्मिन दैव आसुर एव च दैवो विस्तरशा प्रोक्ता आसुर पार्थ मे शृणु आणि दैव आसुरा संपत्तीवंता नरा अनादिसिद्ध उजकरा रहाटीचा आहे जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी दिवसासु व्यवहारी मनुष्यादिकी तैसी आपुलाली राहाटी तैसी आपुलाली राहाटी वर्तती दोन्ही सृष्टी दैवी आणि किरीटी आसुरी येथ तेवींची विस्तारुणी दैवे ज्ञानकथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली आता आसुरी जे सृष्टी तेथींची उपलवू गोठी अवधानाची दिठी देपानिकी तरी वाद्येविन नादू नेदे कवना ही साधू का पुष्पी मकरंदू न लभे जैसा तैसी प्रकृती हे आसुर एकली नोहे गोचर जव एखादे शरीर माल्हातीना मग आविष्कार करला लांकुडे पावकू जैसा जोडे तैसा प्राणी देही सापडे आटोपेली हे ते वेळी जे वाडी उंसात तेची अंतुला रसा देहाकारू होय तैसा प्राणियांचा आता तयाची प्राणिया रूप करू धनंजया घडले जे आसुरिया दोषवृंदी प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरा न शौचम चापि चाचारो न शौचम नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते तरी पुण्यालागे प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती या जाणणे याची राती जया तयाचे मन निगणे आणि प्रवेशा चित्त नेदुतू आवेशा कोश किटू जैसा जाचिन्नला पै का दिदले मागुती येईल की नाही हे पुढील न पाहता ते भांडवल मूर्ख चोरा तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही नेनी जती आसुरी जनी आणि शौचते स्वप्नी देखती ना ते काळी सांडील कोळसावरी चोखी होईल वायसा राक्षसही मासा विटो शके परी आसुरा प्राणिया शोच नाही धनंजया पवित्रत्व जेवी भांडिया मद्याची या वाढविधी विधीची आस का पाहती वडिलांची वास आचाराची भाष नेनतीची ते जैसे चरणी शिळयेचे का धावणे वारियाचे जाळणे आगीचे भलते उते तैसे पुढा सुनी स्वैर आचरती ते गासुर सत्तेसी कीर वैर सदाची तया जरी नांगिया पुलिया विंचू करी गुदगुलिया तरी साचा बोली बोलिया बोलती ते आपणाचे नितोंडे जरी सुगंधा येणे घडे तरी सत्यतया जोडे असुरा ते ऐसे ते न करिता काही अंगेची ओखटे पाही आता बोलती ते नवाई सांगिजेल एरवी करे याच्या ठाई चांग ते तयासी कैचे नीट अंग तैसा आसुरांचा प्रसंगे परिस उधवणीचे जेवी तोंड उगळी धुवाचे उभड हे जाणीजे तेवी उघड सांगो ते बोल असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हैतुकम तरी विश्वहानादि ठावो येत नियंता ईश्वर रावो चावडी न्यावो अन्यावो निवडी वेदू वेदी अन्यायी पडे तो निरय भय भोगे दंडे संन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जिये ऐसी हे विश्व व्यवस्थानादी जे पार्थाई येते म्हणती ते व्रथा आगवेंची हे यज्ञबुड ठकिले यागी देवपिसिय प्रतिमा लिंगी नागवले भगवे योगी समाधी भ्रमे येथ आपुलेनी बळे भोगी जे जे वेंटाळे हे वाचुनी के वेगळे पुण्य आहे ना अशक्तपणे अंगिके वेगळ वेंटाळी न टके ऐसा गादीजे विण विषय सुखे तेची पाप प्राण घे पती संपन्नाचे ते पाप जरी साचे तरी सर्वस्व हाता येत यांचे हे पाप हे पुण्य फळ की बळी अबळा ते खाये हेची बाधित जरी होय तरी मास या कान होय निसंतान आणि कुळे शोधुनी दोन्ही कुमारेची शुभ लग्नी मेळविजती प्रजा साधनी हेतू जरी तरी पशुपक्षाती जाती जया मिती नाही संतती तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले चोरीचे धन आले तरी
ते कोणासी विष झाले वालवे परद्वार केले कोढी कोणी होय म्हणून देवो गोसावे तो धर्माधर्म भोगवे आणि परत्राच्या गावी करीतो भोगी परत्र ना देवो न दिसे म्हणून ते वावो आणि करता निमे माठावो भोग्यासी कवनू येत उर्वशी या इंद्र सुखी जैसा का स्वर्गलोकी तैसाची कृमीही नरकी लोळतू श्लाघे म्हणून नरक स्वर्गो नवे पाप पुण्य भागो जे दोन्ही ठाई सुख भोगू कामाचा चितो या कारणे कामे स्त्री पुरुष युगमे मिळती तेथ जन्मे आगवे जग आणि जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे पाठी परस्पर द्वेषे कामची नाशी एवं कामा वाचुनी काही जगा मुळची आन नाही ऐसे बोलती पाही आसुर गाते आता असो हे किडाळ बोलीन करू पगळ सांगताची सफोल होत सेवाच्या एतां दृष्टिं वष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धय प्रभवन्त्युग्रकर्माण क्षयाय जगतो हिता आणि ईश्वराची अखंती नुसती याची करीती चांथी हेही नाही चित्ती निश्चयो एकू किंबहुना उघड अंगी भरून या पाखांड नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी ते वेळी स्वर्गाला ग्यादरू का नरकाचा आडदरू या वासनांचा अंकुर जळूनी गेला मग केवळ ये देह खोडा अमेध्यो दकाचा बुडबुडा विषय पंकी सुहाडा बुडाले गा जे अटावे होती जळचर ते डोही मिळती ढीवर का पडावे होय शरीर ते रोगा उदयो उदय जने की तुचे जैसे विश्वानिष्टो देशे जन्मती ते तैसे लोकाटू विरुढली या शुभ फुटती ते कोंब पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते आणि मागा पुढा जाळणे वाचून आगी काही नेणे तैसे विरुद्धची एक करणे भलते या परी तेची गा करणे आदरिती संभ्रमे जेणे तो ऐक पार्था म्हणे श्रीनिवासू काममाश्रित्य दुष्परम दंभमानम मदान्विता मोहाद ग्रहीत्वा ग्राहान प्रवर्तते शुचिव्रता तरी जाळ पाणीये न भरे आगी इंधन न पुरे तया दुर्भराची ये धुरे भुकाळू जो तया कामाचा ओलावा जीवी धरुणी पांडवा दंभमानाचा मेळावा मिळविते मातलिया कुंजरा आगळी झाली मदिरा तैसा मदाचा ताठा तव जरा चढता अंगी आणि आग्रहा तोची ठाव वरी मोढ्या ऐसा सावाव मग काय वानू निर्वाहो निश्चयाचा जिही परोप तापू घडे परावा जीव रगडे तिही कर्मी होऊनी गाडे जन्मवृत्ती मग आपुले केले फोकारिते आणि जगाते धिक्कारिते दाही दिशी पसरिती स्पृहा जाळ ऐसे निगा आटोपे थोरिये आणती पापे धर्म देनु खुरपे सुटले जैसे चिंताम परिमेयाच प्रलयांताम बाश्रिता कामोपभोग परमा येता वदिती निश्चिता याची कायती तयाची या कर्म प्रवृत्ती आणि जिनी याही पर्वती वाहती चिंता पाताळाहुनी निम्न जिये उंचिये स्थाने गगन जे पाहता त्रिभुवनानुही नोहे ते योगपटाची मवनी जीवी अनियम चिंतवनी जे सांडू नेने मरणी वल्लभा जैसी तैसी चिंता अपार वाढविती निरंतर जीवी सुनी आसार विषयाधिक स्त्रिया गायले ऐकावे स्त्रीरूप डोळा देखावे सर्वेंद्रिय आलिंगावे स्त्रिये तेची कुरवंडी की जे अमृते ऐसे सुख स्त्रिये परोते नाही जी म्हणून चित्ते निश्चयो केला मग तयाची स्त्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्विभागा पर्वते ही आशा पाश शतेर्बद्धा काम क्रोध परायणा इहंते काम भोगार्थ मन्या येनार्थ संचयान आमिष कवळू थोरी आशा न विचारिता गिळी माझा तैसे की जे विषय आशा तयांसी गा वांछित तवन पवती मग कोरडी येची आशेची संतती वाढू होती कोश किडे आणि पसरिला अभिलाषू अपूर्ण होय तोची द्वेषू एवं काम क्रोधाहुनी अधिगू पुरुषार्थ नाही दिहा खोलणे रात्री जागवा ठाणांतरिया जैसा पांडवा अहोरात्री ही विसावा भेटेची ना तैसे उंचवणी लोटिले कामे नेहटती क्रोधाची ढेमे तरी रागद्वेष प्रेमे न माती केही तेवीची जीवींची या हावा विषय वासनांचा मेळावा केला तरी भोगावा अर्थे की ना म्हणून भोगावया जोगा पुरता अर्थू पैगा आनावया जगा झोंबती सैरा एका ते साधुनी मारिती एकाची सर्वस्वे हरिती एका लागी उभारिती अपायंत्रे पाशिके पोती वागुरा सुनी ससाने चिकाटी खोंचारा घेऊनी निगती डोंगरा पारधी जैसे ते पोसावया पोट मारुणी प्राणियांचे संघाट आणि ती ऐसे निकृष्ट तेही करीती पर प्राण घाते मिळविती वित्ते मिळाल्या चित्ते तोषणे कैसे
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्से मनोरथम् इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्. म्हणे आजी मी या संपत्ती बहुतेकांची या आपुल्या हाती केल्या धन्यूना मी ऐसा श्लाघो जवळ जाये तव मन आणि कही वाहे सवेची मन पाहे आणि कांचेही आणू हे जे तुले असे जोडिले तयाचे भांडवले लाभा घेईन उरले चराचर हे ऐसे निधना विश्वाची यामीची होईन स्वामी या मग तिठी पडे तया उरो नेदी असो मया हत शत्रुहर्निश्चे अनिश चापरानपी असो मया हता शत्रुहर्निश्चे चापरानपी ईश्वरोहमहं भोगे सिद्धोहम बलवान सुखी. हे मारिले वैरी थोडे आणि कही साधीन गाडे मग नांदेन पवाडे एकलाची मी मग माझी होतील कामारी ती वाचून ये रे मारी किंबहुना चराचरी ईश्वरू तो मी भोगा भोगभूमीचा राव आजी सर्व सुखासी ठाव म्हणून इंद्रुही वाव माते पाहुनी मी म्हणे वाचा देह करी ते कैसे नव्हे के मज वाचुनी आहे आज्ञा सिद्धान तवची बळिया काळू जवन दिसे मी आतुर वळू सुखाचा किरणी खळू रासिवा मीची आड्यो भिजन वानस्मी कोन्नोस्ती सदृशी मया यक्षे दास्यामी मोदिष्य इत्यज्ञान विमोहिता कुबेरू आतिला होय परितो नेने माझी सोय संपत्ती मज समनवे श्रीनाथा ही माझी या कुळाचा उजाळू का जाती गोतांचा मेळू पाहताई ब्रह्मा ही हळू उन्हाची दिसे मनोणी मिरविती नावे वाया ईश्वरादी आगवे नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी आता लोपला अभिचारू तया करीण मी जीर्णोद्धारू प्रतिष्ठीन परमारू यागवरे माते गाती वाणी ते नटनाचे रिजविते तया देईन मागती ते वस्तू माझिरा अन्नपाणी प्रमादांच्या लिंगणी मी होईन त्रिभुवनी आनंदाकारू काय बहु सांगो ऐसे ते आसुरी प्रकृती पिसे तुरंबिती आसोसे गगनोळे तिये अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समाव्रता प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरकेषु चो ज्वराचे न्याटोपे रोगी भलतेसे जल्पे चावळती संकल्पे जाणते तैसे अज्ञान आतले धुळी म्हणून आशा वाहुटळी भोवंडी जती अंतराळी मनोरथांच्या नियम आषाढ मेघ का समुद्रोर्मी अभंग तैसे कामिती अनेक अखंड काम मग पै कामनाची तया जीवी जाल्या वेलरिया ओर पिली कांटिया कमळे जैसी का पाषाणाची या माथा हंडी फुटली पार्था जीवी तैसे सर्वथा कुटके झाले तेव्हा चढतीये रजनी तमाची होय पुरवणी तैसा मोहो अंतःकरणी वाढोची लागे आणि वाढे जवजव मोहो तव तव विषयी रोह विषय ते तटावो पातकासी पापे आपलेणी थावे जव करीती मिळावे तव जितांसी आगवे येती नरका म्हणून गा सुमती जे कुमनो रथा पाळिती ते आसुर येती वस्ती तया ठाया जेथ आसी पत्र तरुवर हादिरांग गाराचे डोंगर तातला तेली सागर उतताती जेथ यातनांची श्रेणी हे नित्य नवी यमजाचनी पडती ती दारुणी नरकलोकी ऐसे नरकाची ये शेले भागी जे जे जन्मले तेही देखो बोलले यजिती यागी ये रवी यागाधिक क्रिया आहान तेची धनंजया परिविफळती आचरुणी या नाटकी जैसे वल्लभाची अवजरिया आपण या प्रति कुस्त्रिया जोडुनी तोषिती जैसिया अहेवपणे आत्मसंभाविता स्तब्धा धन मान मदान्विता यजंते नाम यज्ञेस्ते दंभेना विधिपूर्वकम तैसे आपण मानिता महंतपण फुगती असाधारण गर्वेतेने मग लवो नेनती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळाराशी तैसे आपुलिये बरवे आपणची रिगता जिवे तृणारी हुणी आगवे मानिती निच वरी धनाची या मदिरा माजुनी धनुर्धरा कृत्य विचारा सवते केले जया अंगी आहे ती ऐसी तेथ यज्ञाची गोठी कायसी तरी काय पिसी न करीती गा म्हणून कोणे एके वेळे मोढे मध्याची निबळे यागाची ही टवाळे आदरिती ना कुंड मंडप वेदी ना उचित साधन समृद्धी आणि तयांसी तव विधी द्वंद्वची सदा देवा ब्राह्मणांचे नावे आढवारे नाही नोहावे ऐसी आथी तेथ यावे लागे कवणा पै वासरू वाचा भोकसा गाय पुढे ठेवणी जैसा उगाणा घेती क्षीर रसा बुद्धिवंत
तैसे यागाचे नावे मग जग वावुनी हावे नागविती आगवे अहरावरी आयशा काही आपुलिया होमिती जे उजरिया तेने कामिती प्राणिया सर्वनाशू अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिता मामात्मपरदेहेषु प्रद्विषंतोऽभ्यसूयका मग पुढा भेरी निशान लावून ते दीक्षितपण जगे फोकारिते आपण वाव वाव तेव्हा महत्वे तेने अधमा गर्वा चढे महिमा जैसे लेवे दिदले तमा काजळाचे तैसे मोठे घनाचे घनावे औद्धृत्य अवधत्य उंचावे अहंकारू दुनावे अवेवी कुही कुही मग जुजयाची भाष नुरवावया निशेष बळीयेपणा अधिक होय बळ ऐसा अहंकार बळा झालिया ऐक बळा दर्पसागरू मर्याद वेळा सांडुनी उते मग ओसंडी लेनी दर्पे कामाही पित्त निकुरुपे तया धगी सैंग पळिपे क्रोधाग्नी तो तेथ उन्हाळा आगी खरमरा तेला तुपाची या कोठारा लागला आणि वारा सुटला जैसा तैसा अहंकारू बळा आला दर्पू कामक्रोधी गुडला या दोहींचा मिळून झाला जयांच्या ठाई ते आपुलिया सवेशा मग कोणी कोणी हिंसा या प्राणिया ते विरेशा न साधिती गा पहिले तव धनुर्धरा आपुलिया मांस रुधिरा वेचू करीती अभिचारा लागुनिया तेथ जाळीती जिये देहे या माझी जो मी आहे तयात्मया मजल घाये वाजती ते आणि अभिचार कितीही उपद्रवी जे तुले काय तेथ चैतन्य मी पाहे सिनू पावे आणि अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे तया टाकी ते टाळे पैशून्याची सती आणि सत्पुरुष दानशीळ याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे ये माझी निजाची धामे निर्वाळली होमधर्मे स्रोतादिकी तया द्वेषाचे निकाळ कुटे वा बासटोनी तिखटे कुबोलांची सदटे सुती कांडे तानहम द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्य जस्त्रम शुभाना सुरिश्चैव योनिषु ऐसे आगवाची परे प्रवर्तले माझ्या वैरी तया पापिया जे मी करी ते ऐक पा तरी मनुष्य देहाचा तागा घेऊन रुसती ते जगा ते पदवी हिरोणी पैगा ऐसे ठेवी जे क्लेश गावींचा उकरडा भवपुरींचा पानवडा ते तमो योनी तया मूढा वृत्तीची दे मग आहाराचे निनावे तृणही जेथ नुगवे तेव्हा व्याघ्रन वृश्चिका आडवे तैसिये करी तेथ क्षुधा दुःखे बहुते तोडुनी खाते आपण याते मरमरो मागुते होतची असती का आपुला गरळ जाळी जाळी ती अंगाची पेंदळी ते सर्पची करी बिळी निरुंधला परी घेतला श्वासू घापे येतुले नाही मापे विसावा तया नाटोपे दुर्जनांसी ऐसे निकल्पांची या कोडी गणिता ही संख्या थोडी ते तुला वेळून काढी क्लेशोनी तया तरी तयांसी जेत जाणे तेथींचे हे पहिले पेणे ते पावणी रे दारुणी न होती दुखे आसुरी योनी मापन्ना मूढा जन्मनी माम प्राप्य कोणते ततो यांते धमा गतिम या हा ठायवरी संपत्ती ते आसुरी अधोगती अवधारी जोडिली ती पाठी व्याघ्रादी तामसा योनी तो आळू ऐसा देहधाराचा उसासा ती तोही मी बोलावा हिरे मगतमची होती एकसरे जेथ गेले अंधारे काळवंडे जे जयांची पापा चिळसी नरक घेती विवसी क्षीण जाये मूर्छी सिने जेने मळू जेने मेळे तापू जेने पोळे जयाचेणी नावे सळे महाभय पापा जयाचा गंटाळा उपजे अमंगळा विटाळू ही विटाळा बिहे जया ऐसे विश्वाचे या ओखटया अधमजे धनंजया ते होती भोगुनिया तामसा योनी आ सांगता वाचा रडे आठविता मन किरडे कटारे मूर्खी केवडे जोडिले निरय काईस या ते आसुर संपत्ती पोषिती वावुर जिया दिदले घोर पतन ऐसे म्हणून त्वा धनुर्धरा नो हा वेगाती या माहेरा जे उता वासु आसुरा संपत्तीवंता आणि दंभादी दोष साही हे संपूर्ण जयांच्या ठाई ते जावे हे काही म्हणू किर त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मना कामक्रोधस्तथा लोभस्तस्माद्देतर त्रयम त्यजेते परी कामक्रोध लोभ याती जे थोंब थावे तेथ अशुभ विकले जाण सर्व दुःखी आपुलिया दर्शना धनंजया पाडावू हे भलतया दिदले आहाती का पापिया नरक भोगे सुवावया लागी जगे पातकांची दाटुगी सभाची हे ते रौरवगाची वरी
आई की जती पटांतरी जव हे तिनी अंतरी उठती ना अपायती ही आसलग यातना ही सवंग हानी हानी नो हे तिग हेची हानी काय बहु बोलो सुबटा सांगितली या निकृष्टा नरकाचा दारवंटा त्रिशंकू हा या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा तो निरय पुरीची सभा सन्मानू पावे म्हणून पुढत पुढती किरटी हे कामादी दोष त्रिपुटी त्यजा विंची गावो घटी आदगावाविषयी एतेर्विमुक्त कौंते तमोद्वारे स्त्रीभिर्नर आचरत्यात्मनश्रेयस्ततोपयाति परागती धर्माधिका चौही आणतो पुरुषार्थाची तेची मातू करावी जे संगातू सांडिला हाय हे तिनी जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती हे माझे कान नाईकती देवो ही म्हणे जया आपण पेपडी आत्मनाश जो बिये तेने न धरावी हे सोये सावधू होईजे पोटी बांधुनी पाषाण समुद्री बाही अंगवण काजिता वया जेवण काळकुटाचे ही काम क्रोध लोभेंसी कार्यसिद्धी जाणतैसी म्हणून ठाऊची पुसी हे यांचा गा जे कही अवचटे हे तिकडी सांकळ तुटे ते सुखे आपुलिये वाटे चालो लाभे त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटल्या नगर त्रिदाहनी मालियांतर जैसे होये तैसा कामादिकी तिघी सांडिला सुख पावणी जगी संगुल आहे मोक्ष मार्गी सज्जनांचा मग सत्संगे प्रबळे सशास्त्र्य चेनी बळे जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे ते वेळी आत्मनंदे आगवे जे सदा वसते बरवे ते तैसेची पाटण पावे गुरुकृपेची तीर्थप्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तै खेवी आटे डिंडिमा संसारिक हे आईसा जो काम क्रोध लोभा झाडी करुणी ठाके उभा तोची एवढी लाभा गोसावी होय यशास्त्र विधी मुसृज वर्तते कामकारत न सिद्धिं वाप्नोती न सुखम न परागतीं नाहे नावडुनी काही काम दिकांच्याची ठाई दाटिली जेने डोई आत्मा चोरे जो जगी समान सुकृपू हिताहित जाविता दीपू तो अमान्यू केला बापू वेदू जेने न धरीची विधीची भीड न करीची आपली चाड वाढवित गेला कोड इंद्रियांचे काम क्रोध लोभांची कास न सोडीच पाळिली भाष स्वैराचाराचे असोस वळगला राण तो सुटकेची या वाहिनी मग पिओन लाहे पाणी स्वप्नी ही ते कहाणी दुरीची तया आणि परत्रत्व जाये हे कीरतया हे पर्यायी ही कही न लाहे भोग भोगू तरी माशा लागी भुलला ब्राह्मण पान बुडारी गाला की तेतही पावला नास्तिक वादू तैसे विषयांचे निकोडे जेने परत्रा केले उबडे तव तोची आणि की खडे हे मरणे नेला एवं परत्रना स्वर्गो नाय ही कही विषय भोगू तेथ केवता प्रसंगू मोक्षा जातो म्हणून कामाचे निबळे जो विषय सेवू पाहे सळे तया विषयो ना स्वर्गो मिळे ना उद्धरेतो तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्यव्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्त कर्म कर्तुर्मिहाहसी ओम तस्दिति श्रीमद्भगवद्गीतासुपनिषत्सु ब्रह्मविद्यायोगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपद्वी भागयोगो नाम षोडशोध्याय या कारणे पै बापा जयाथी आपुली कृपा तेने वेदांची या निरूपा आनन कीजे पतीची या मता अनुसरुणी पतिव्रताना यासी आत्महिता भेटेची ते नातरी श्री गुरुवर वचना दिठी देतू जतना शिष्यात्मनुभव आत्मभुवना माझी पैसे हे असो आपुला ठेवा हाता आथी जरी यावा तरी आदरे जेवी दिवा पुढा की जे तैसा शेषाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था तेने श्रुती स्मृती माथा बैसने घापे शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे जे घेववी तेन म्हणावे विषयी विरुद्ध ऐसिया वैदेक निष्ठा झाली या जरी सुबटा तरी हे के आहे गा निष्ठा भेटणे गा पै अहितापासून काढिते हित देऊनी वाढविते नाही गा श्रुती पर्वती माऊली जगा म्हणून ब्रह्मेशी मिळवी तव हे कोणेन सांडावी आगा तू ही ऐसीची भजावी विशेषेंसी जे आजी अर्जुना तू येथे करावया सत्यशास्त्रे सार्थे जन्मलासी बळार्थे धर्माचेनी आणि धर्मानुज हे ऐसे ओघेंची आले अपैसे म्हणून या नारीसे करू नये कार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखे अकृत्य ते कुडे लोकी वाळावे गा मग कृत्यपणे खरे निगे ते तू आपलेनी अंगे आचरोनी आदरे चांगे सारावे गा जे विश्वप्रामाण्याची मुदी आणि तुझ्या हाती असे सुबुद्धी लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योग्य होसी एवं आसुर वर्ग आगवा सांगून तेथींचा निगावा तोही देवे पांडवा निरूपिला
यावरी तो पंडूचा कोमरू सद्भाव जीवींचा पुसेल तो चैतन्याचा कानी ऐका. संजय व्यासाची या निरोपा तो वेळू फेडिला. तया अनुरूपा तैसा मीही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा. तुम्ही संत माझी या कडा दिठीचा कराल बहुडा. तरी तुम्हा माने एवढा होईन मी म्हणून निजावधान. मज ओळगे पसाय दान दिजोजी सनातू होईन ज्ञान देवो म्हणे. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां षोडशोऽध्याय. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.